नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांना, जाणकार श्रोत्यांना अनघा मुळेचा नमस्कार. नवी मुंबई खारघरमधून खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आलेली आहे करमणूक घटकाभराची. खरंच आहे, कोणाला ॲडमिट केलं असलं तर भेटायला जावं की न जावं, जाताना काय घेऊन जावं काय नाही, हा खरंच किती मोठा प्रश्न असतो नाही. आमची नागपूरची एक मैत्रीण सौ पुष्पाताई काणे यांनी खूप छान लिहिलेलं आहे की भेटायला जावं की नाही जावं. त्याच्यावर त्यांनी जे लिहिलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. शेजारचे बाबूराव आजारी झाले. रात्रीत त्यांना दवाखान्यात भरती केले. रात्रीच नेलं. 2 दिवस त्यांचे झोपण्यात गेले. त्यांना काही कळलं नाही, कोणी आलं आहे गेलं आहे काही कळलं नाही, झोपण्यात गेले. 3ऱ्या दिवशी ते जागे झाले आणि त्यांनी काय विचारावं. जागे झाल्यानंतर त्यांनी बायकोला सहज विचारलं, भेटायला कोण कोण आले. कोणालाच नाही कळवले. बायकोनी स्पष्ट सांगितलं की कोणालाही कळवलं नाही. झालं. हे भडकले बाबूराव, एकदम खूपच भडकले. मोबाईल हातात घेतला आणि फोन नंबर लावले. आजारी असल्याचं सगळ्यांना सांगून झालं. एक जण समाचाराला आले, एक जण भेटायला आले. शेजारच्या काकूंना तर अगदी रडूच फुटलं. मावशीच्या मनात तर दुसरंच काहीतरी आलं. काय झालं असेल. छाती दुखलेल्या हृदयावर इस्पितळ गाठलं. काय झालं असेल, छाती दुखली आणि त्या दवाखान्यात गेले म्हणजे काय झालं असेल. दूरची बहीण भाऊ आले, तेही पाहून गेले आणि म्हणताना म्हणूनही गेले की ते सेल लागला होता ना, म्हणून म्हटलं चला भेटूनही घ्यावं. पुन्हा कुठे यायला होत आहे, कारण त्यांना ट्रिपलाही जायचं होतं. खेड्यावरचे भाऊ बहिणी पण भेटायला आले त्यांना आणि ते मात्र फाटकातूनच रडत आले. अहो असे कसे झाले, आम्हाला कसे काय नाही कळवले. त्यांच्या अशा बोलण्याने त्यांना खूप म्हणजे भरून आलं की आपल्याबद्दल किती प्रेम आहे ना यांना, आम्हाला का नाही कळवलं असं प्रत्येकजण म्हणत आहे. ते त्यांना खूप अभिमान वाटला त्याच्यात की नाही, आणि असंही वाटलं की आपल्या बायकोचं चुकलंच थोडंसं. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात त्यांच्या ऑफिसचे त्यांचे बॉसही आले त्यांना भेटायला, कारण त्यांनाही कळवलं यांनी. ते आतापर्यंत नव्हते आले, नुसते सुट्टीवर आहे, बरं नाही आहे हे कळलं. ऑफिसमधले बॉसही आले आणि त्यांनी ते कुठे हे इस्पितळ विचारलं, ते शोधलं आणि ते म्हणाले, अरे हेच का ते इस्पितळ जिथे माझ्या मित्राचे प्राण गेले. आणि ते बोलून गेले, कारण त्यांच्या मित्राचे प्राण तिथेच गेले होते. त्यांच्या लक्षात नव्हतं. पण बायको घाबरली. बाबूराव हबकले. बापरे, बाबूरावांना तर खूप टेन्शनच आलं. बाबूरावचे हार्टबीट्स एकदमच खूप वाढले. बायकोने जाऊन डॉक्टरांना बोलवलं. हे असं अचानक कसं झालं, आत्तापर्यंत तर चांगले होते. डॉक्टरांनाही प्रश्न पडला. पण गर्दी पाहून, तिथली भेटायला येणारे लोक पाहून, कोणाच्या हातात बिस्किटं, कोणाच्या हातात केळी, कोणाच्या हातात मोसंबी, हे सगळं पाहून डॉक्टरांच्या लक्षात आलं. एक समाचाराला येत गेले, आपले मतं देत गेले. त्या डॉक्टरपेक्षा कदाचित आपणच खरं हुशार असतो. प्रत्येक रोगावर काय खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, किती चालायचं, हे आपण प्रत्येकजण एकमेकांना सांगत असतो निश्चितच. आता बाबूराव मात्र त्रासून गेले. ते बायकोला म्हणाले, बघा तुझंच बरोबर होतं, कळलं ना आता की बाईचंच बरोबर होतं, तिने नाही कळवलं ना. खरं आपण म्हणतो बाईच्या पोटात काही राहत नाही, पण नाही कळवलं ना तिने. ते म्हणाले, तुझंच बरोबर होतं. सिस्टरनी खोलीत डोकावून पाहिले. भेटणाऱ्यांना बाहेर काढले. डोंट डिस्टर्ब म्हणून दारावर पाटी लावली आणि खरोखरी बाबूराव थोड्या वेळातच सुधारू लागले. म्हणून मला खूप छान वाटायचं नेहमी सांगायला. पुष्कळ ठिकाणी मी सांगितलंही आहे आणि मला खूप मजा येते की खरंच आहे हे सगळे. काय कोणाला गैरसमज होतात, कोणाला काय वाटतं, आपल्याला प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं की नाही, शक्यतोवर भेटायला जाऊ नये. अगदीच गरज असेल त्यांना तर जावं, तिथे बसायचं असेल तर जावं, पण शक्यतोवर जाऊ नये. धन्यवाद.